29 सप्टेंबरला ओबीसी शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची जी बैठक झाली होती त्या बैठकीचं आता इतिवृत्त आलेलं आहे। एबीपी माझ्याकडे ते इतिवृत्त आहे। आपण बघू शकतो की या इतिवृत्तामध्ये त्या बैठकीमध्ये ओबीसी समाजाच्या कोणत्या मागण्या मान्य केल्या गेल्या, सोबत त्यांना काय आश्वासन दिलं गेलं हे देखील आपल्याला पाहायला मिळतात। कारण की मागच्या काही दिवसांमध्ये त्या बैठकीला घेऊन विरोधी पक्षाने प्रश्न उपस्थित केलेले होते आणि या संपूर्ण इतिवृत्तामध्ये जे आश्वासन देण्यात आलं किंवा जे निर्णय झाले ते देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात। जो वरचा पहिलाच आपण जर का रखाना बघितला मुद्दा, मराठा समाजातील व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी ही शिष्टमंडळाची मागणी होती। त्यावर मुख्यमंत्र्यांनी जे निर्देश दिले ते देखील आपल्याला पाहायला मिळतात। हे निर्देश आहे की ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावण्यात येणार नाही, तसेच कुणबी जात प्रमाणपत्र देताना आवश्यक जुन्या नोंदी तपासून जात प्रमाणपत्र देण्यात येईल। अशा प्रकारे हे इतिवृत्त आता बाहेर आलेलं आहे। या बैठकीचे जे समन्वयक होते विदर्भातील ओबीसी नेते व माजी मंत्री परिणय फुके आपल्यासोबत आहे। वारंवार तुमच्या बैठकीसंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात होते, आता इतिवृत्त आलेलं आहे। एक चपराक समजायचे विरोधकांनी जे मागच्या काही दिवसात आरोप केले त्यावर निश्चितच जे सरकारवर आणि ओबीसी संघटनेचे सर्व नेत्यांवर जे कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण करत होते त्या सर्वच लोकांना, त्या सर्व संघटनेला एक मोठा चपराक या माध्यमातून आहे। ते म्हणत होते की कुठेही सरकार हे लिहून देणार नाही, सरकारने खोटे आश्वासन दिले, पण आज सरकारने मिनिट्स ऑफ मीटिंग प्रकाशित करून निश्चितच एक कुठेतरी सरकार, महाराष्ट्र सरकार, राज्य सरकार ही ओबीसी समाजासोबत आहे हे सरकारने दाखवून दिलेलं आहे। बरं, यामध्ये सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये हा तर एक विषय होता। या व्यतिरिक्त इतरही तुमच्या अनेक मागण्या होत्या, त्या संदर्भातही काय माहिती पुढे आली आहे? बघा, 29 सप्टेंबरला अनेक विषयांवर चर्चा झाली। जे जरांगे पाटलांनी जी त्यांची मागणी केली होती की मराठा समाजाला सरसकट ओबीसी समाजाचं आरक्षण देण्यात यावं किंवा मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजाचे जाती प्रमाणपत्र देण्यात यावे, कास्ट सर्टिफिकेट देण्यात यावे, आणि या दोन मागण्यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाज एकत्रित होऊन मोठे आंदोलन केलं आणि मोठा मोर्चासुद्धा काढला आणि प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी मोर्चे निघाले। निश्चितच त्यानंतर सरकारने आम्हाला चर्चेकरता बोलावलं, सर्व संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना चर्चेकरता बोलावलं आणि एक त्यामध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली। जवळपास 15 विषयांवर ज्या याच्यावर ठाम काहीतरी निर्णय झाले त्या 15 विषयांचे मिनिट्स ऑफ मीटिंगमध्ये ते सर्व आलेले आहेत। त्यात म्हणजे एक मराठ्यांना सरसकट ओबीसीमध्ये आरक्षण देऊ नये किंवा सरसकट कुणबी समाजाचे जात प्रमाणपत्र देऊ नये किंवा जातीनिहाय जनगणना करण्यासंदर्भात सरकारची भूमिका सरकारने स्पष्ट केली आहे। सरकारने सांगितलं आहे की आम्ही जातीनिहाय जनगणना करू, त्या संदर्भातला एक अभ्यास करून एक कसं आपण त्यात करता येणार तसं एक सर्वेक्षण, जातीनिहाय सर्वेक्षण करण्याकरता सरकारने मान्यता दिलेली आहे। त्यानंतर 72 जे हॉस्टेल्स आहेत 36 जिल्ह्यांमध्ये 72 हॉस्टेल जे आहेत ओबीसी समाजासाठी, जे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी त्याची घोषणा केली होती, तेही पूर्णत्वास नेण्याचं सरकारने आश्वासन दिलं आहे। त्यानंतर फॉरेन स्कॉलरशिपच्या संदर्भात असणार किंवा अनेक कोर्समध्ये विविध कोर्समध्ये ओबीसीला आरक्षण देण्याच्या संदर्भात असणार किंवा ओबीसीला बाकी कोर्सेसमध्ये स्कॉलरशिप देण्याच्या संदर्भात असणार, अशा अनेक ज्या मागण्या होत्या त्या सर्वच मागण्या सरकारने मान्य केल्या आणि त्या संदर्भात त्यांनी लेखीसुद्धा आश्वासन दिलेलं आहे। एकंदरीतच ज्या प्रकारे ही बैठक झाली, आश्वासन मिळालं, त्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी 26 नोव्हेंबरला एक मोठी भव्य सभा घेण्याचा निर्णय घेतला। म्हणजे जरांगे यांच्या सभेला प्रत्युत्तर म्हणून ती सभा बघितली जात आहे। बघा, माझ्या या माध्यमातून विजय वडेट्टीवार साहेबांना विनंती आहे की कुठेही या संदर्भात त्यांनी राजकारण करू नये। हे ओबीसी समाजाचा विषय, ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा विषय, ओबीसी समाजाचा उन्नतीचा विषय, आणि कुठेतरी त्यांनी जे राहुल गांधींवर वक्तव्य केलं आणि कुठेतरी आता काहीतरी सारवं करण्याच्या याच्याने किंवा कुठेतरी आपलं एक ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व ते करतात आणि त्यांना कोणी हात लावू नये या प्रकारची ते भूमिका आपल्या पार्टीच्या वरिष्ठांवरती कुठेतरी प्रेशर करण्याच्या संदर्भात ते करतात आहे। पण समाजाचा वापर स्वतःचे कोणतीही जागा वाचवण्याकरता, स्वतःचे पद वाचवण्याकरता करू नये। समाजाचं जर आपल्याकडनं होऊ शकलं तर समाजाला मदत झाली पाहिजे किंवा समाजाच्या कोणत्याही विषयांवर आपण मोर्चे काढले पाहिजे। आज जवळपास सर्वच समाजाच्या मागण्या ज्या सर्व त्या 29 तारखेच्या मीटिंगमध्ये सर्व ओबीसी संघटनेच्या
सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी जे जे विषय मांडले त्या विषयांवर उत्तर मिळालेलं आहे. त्या विषयांवर काम सुरू आहे सरकारचं. अनेक विषयांवर कुठेतरी पॉझिटिव्ह संदर्भात त्यांनी आपल्याला निर्णय दिलेला आहे. आणि आता मला असं वाटतं की या संदर्भात कोणताही मोर्चा काढू नये किंवा कोणताही या संदर्भात वक्तव्य करू नये. कारण याच्यानंतर जर काही वक्तव्य केलं आणि चुकीचं मराठा समाजाच्या विरोधात ओबीसी समाज असं जर विजय वडेट्टीवार साहेब जर बोलत असतील तर हे चुकीचं होणार. कुठेतरी मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम विजय वडेट्टीवार करतात आहे. तर हे होते परिणय फुके, विदर्भातले ओबीसी नेते आहे. त्यांनी सांगितलं की परिणय फुके यांनी ज्या प्रकारे स्पष्ट भूमिका व्यक्त केली की विजय वडेट्टीवार एकतर यांनी ओबीसी समाजावर ज्या काही त्यांनी भूमिका घेतल्या वारंवार त्यांना बदलाव्या लागल्या, त्यामुळे त्यांनी एकतर राजकारण करू नये. आणि दुसरी गोष्ट की राज्य सरकारसोबत झालेल्या बैठकीचं इतिवृत्त बाहेर आलेलं आहे. राज्य सरकारने जे लेखी आश्वासन त्या बैठकीमध्ये शिष्टमंडळाला दिलं ते देखील स्पष्ट आहे. त्यामुळे एकंदरीतच मराठा समाजासाठी राज्य सरकार खंबीरपणे जसं मराठा समाजासोबत आहे तसाच ओबीसी समाजासोबत देखील राज्य सरकार उभं आहे. त्यामुळे कुणी राजकारण करू नये अशी देखील त्यांनी भूमिका मांडलेली आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.